नमस्कार मित्रांनो, आपण आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे ते 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज वार आहे बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025। मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर 200 गाडी आवक आहे। आवक ही स्थिरच आहे, पण मित्रांनो मागील 2 दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर थोडीफार वाढ आहे असं म्हटलं तरी चालेल। शनिवारी 250 गाडी काहीतरी आवक होती, आज थोडी आवक ही स्थिरच आहे आणि काल 185 गाडी आवक होती। 10-15 गाडी आवक ही कमी जास्त होत असते, पण मित्रांनो आवक ही मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल। मित्रांनो, मागील महिन्यामध्ये पावसाचे थैमान त्यामुळे नवीन लाल कांदा हा सध्या मार्केटमध्ये खूपच कमी प्रमाणात येतोय आणि मित्रांनो सध्या जो चाळीतला कांदा भरपूर सारा येत असला तरी त्याची पत्ती जी आहे ते काळी पडलेली आहे, खराब झालेला आहे आणि पत्तीसुद्धा निघून गेली आहे आणि उघडे कांदेसुद्धा सध्या मार्केटमध्ये भरपूर सारे येत आहेत। आणि मित्रांनो नवीन लाल कांदा सध्या मार्केटमध्ये खूपच कमी येतोय, 5 ते 10 वक्कलपर्यंत येत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा मित्रांनो लहान कांदा जास्त आहे आणि जे मोठे कांदे आहेत त्यामध्ये सुद्धा खराब कांदा हा सध्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। मित्रांनो चला जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा आहे का, काही बदल आहे का। मित्रांनो लवकरच बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही होण्याची शक्यता आहे असं काही माध्यमांमधून आणि निर्यातदार यांच्याकडून माहिती मिळते। कारण मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय। तो म्हणजे मित्रांनो 110 ते 120% एवढापर्यंत बाजारभाव हे गेलेले आहेत। म्हणजे मित्रांनो आपल्या भारतीय रुपयावर जर पाहिले तर 70 ते 75 रुपये एवढा बाजारभाव हा सध्या झालेला आहे। म्हणजे मित्रांनो क्विंटलला 7,000 ते 7,500 रुपये एवढा बाजारभाव सध्या बांगलादेशमध्ये झालेला आहे। मित्रांनो लवकरच बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची IP परमिट जो आहे तो निघण्याची शक्यता आहे। कारण मित्रांनो बऱ्याच व्यापारी जे आयातदार आहेत त्यांनी बांगलादेश सरकारकडे मागणी केली आहे की कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते वाढलेले आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आयात परमिट हे काढा आणि भारताकडून कांदा हा आयात करा, तरच जे घरेलू कांदा आहे त्याची किंमत जी आहे ते स्थिर होईल, अन्यथा आणखीन 2 ते 3 दिवसामध्ये याचा बाजारभाव जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो सध्या सरकारसुद्धा हालचाल करण्याची शक्यता आहे असं पाहायला मिळते आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो जर बांगलादेशमध्ये जर कांदा निर्यात जर सुरू झाली तर आणखीन 3 ते 4 रुपयाने सुधारणा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो जरी तिथं बाजारभाव आले असले तरी आपला जो कांदा आहे तो कमी किमतीमध्ये ते आयात करतील आणि आपल्या शेतकऱ्यांना थोडासा पास का होईना दिलासा मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूयात। जाऊयात मित्रांनो आणि पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे। मित्रांनो शेवटी सांगणार आहे हायस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केटची परिस्थिती काय आहे। आणि मित्रांनो सुरुवातीला आपण हलक्या कांद्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर जो 1 नंबर टॉप क्वालिटीचा कांदा आहे त्याचा बाजारभाव किती निघाला आणि लाल कांद्याचा बाजारभाव किती निघाला हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। Wajid
हाँ देखो अजीत भाई, हाँ चले इधर चले इधर चले इधर चले इधर चले इधर। IMD सुफियान देखो माल 11.5। ओके मित्रांनो, आज जो लहान कांदा होता अशा कांद्याला बाजारभाव हा 4 रुपये ते 13-14 रुपयेपर्यंत निघाला आहे। आणि मित्रांनो, एक नंबर क्वालिटीचा जो मोठा कांदा आहे, गुलाबी कलर आहे, चांगला कलर आहे, अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो एक लॉट हा 25 रुपयेपर्यंत गेला आहे। आणि मित्रांनो, जे मोठे कांदे आहेत असे जे मीडियम साईज आहे असे कांदे 20 रुपये ते 23-24 रुपयेपर्यंत जास्त वकले आज गेलेले आहेत। मित्रांनो, आज हाईस्ट मार्केट 25 रुपयाच्या वरती नाही, पण मित्रांनो जो लाल नवीन कांदा आहे अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर 12-13 रुपयेपर्यंत आणि जास्त एक दोन लॉट हे 14 रुपयेपर्यंत गेलेले आहेत। मित्रांनो, आज कांदा बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर स्थिर आहे अशी म्हटले तरी चालेल। मित्रांनो, आवक ही आज 200 गाडी होती, आवक ही स्थिरच आहे आणि बाजारभावामध्ये थोडी स्थिरता पाहायला मिळते आहे। पण मित्रांनो, बांगलादेशमध्ये निर्यात ही लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा सध्या आणि माहिती मिळते आहे। त्यामुळे मित्रांनो लवकरच कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे असं पाहायला मिळते। पण मित्रांनो, लाल नवीन कांद्याचे नुकसान आणि कांदा बाजारभावामध्ये मागणी असल्यामुळे थोडी सुधारणा पाहायला मिळते। मित्रांनो, काल हाईस्ट मार्केट हे 27 रुपयेपर्यंत गेलं होतं, पण आज बाजारभावामध्ये थोडी घसरणच पाहायला मिळते असं म्हटलं तरी चालेल। 1-2 रुपयांनी आज घसरण पाहायला मिळते आहे। मित्रांनो, हाईस्ट मार्केट जर पाहिलं तर एक नंबर क्वालिटीचा कांदा जो गुलाबी आहे, मोठा आहे, अशा कांद्याला 24-25 रुपयेपर्यंत भाव मिळतो आणि आज सरासरी बाजारभाव जर पाहिला तर 17-18 रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हे जात आहे। मित्रांनो, आणि जो पांढरा कांदा आहे असा कांदा आज 3000 रुपये 3200 रुपयेपर्यंत जात आहे। ओके मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह। धन्यवाद।